हॅलो फ्रेंड्स, तर सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. आणि हा माझा होता महाराष्ट्रीयन लूक. मागच्या वर्षी साऊथ इंडियन लूक होता आणि यावर्षी महाराष्ट्रीयन लूक केला मी. ते पूजेची ताटं वगैरे तयार केली आणि ताईला हेअरस्टाईलमध्ये थोडीशी मदत केली. जास्त काही हेअरस्टाईल येत नाही मला, पण तरी मी कोशिश करून बघितली. आणि तिची हेअरस्टाईल केल्यानंतर या ताईचा तर सिम्पलच मेकअप राहतो हमेशा आणि अशीच छान दिसते ती. तर मग तयारी वगैरे झाल्यानंतर आम्ही तिथंच क्वार्टरमध्येच एक वडाचं झाड आहे की जे खूप दिवसापासून असंच पडलेलं होतं, म्हणून आम्ही विचार केला की तिथंच जायचं म्हणून पूजेला. आणि मग अशा आम्ही तिघीजणी गेलो तिथे पूजेला. अगोदर तिथं थोडीशी साफसफाई करून घेतली आम्ही, खूप काटे वगैरे होते म्हणून. आणि मग नंतर पूजेला सुरुवात केली. महिलांसाठी खूप आजचा दिवस खूप महत्त्वाचा, खूप मौल्यवान असतो, कारण की 7 जन्मासाठी हेच पती परमेश्वर मिळावे, त्यांचं खूप सुख समृद्धानं राहावं अशी ती प्रार्थना करत असते वडाजवळ. आणि अशा प्रकारे आम्ही पूजा वगैरे केली, वडाची वटी वगैरे भरली. आणि तिघीच जणी होतो, बाकी काही बाया नव्हत्या, कारण की बाया तिकडे मंदिरात गेलेल्या होत्या. आणि हे झाड आम्हाला असंच एकटं दिसलं म्हणून आम्ही या झाडाजवळच पूजा केली. कुठंही झाड असलं तरी काही फरक पडत नाही, आपली पूजा अर्चना मनापासून असली तेच पुरेशी आहे. नंतर मग पूजा वगैरे झाल्यानंतर मग आम्ही धागे दोरे त्याला बांधले आणि 7 फेरे घेतले वडाचे. हरवर्षी कुठं राहते पूजा, हरवर्षी कुठं राहते, एका ठिकाणी माझी पूजा होत नाही. मागच्या वर्षी अकोटला झाली होती, त्याच्या मागच्या वर्षी बुलढाण्याला झाली आणि यावर्षी खामगावला ही माझी वटपौर्णिमा आहे. कुठेही असो, पण व्रत करा आणि पूजा करा हे महत्त्वाचं असते. आणि मग नंतर 7 फेऱ्या घेतल्यानंतर आम्ही एकमेकीला हळद कुंकू लावलं आहे आणि सौभाग्याचं आशीर्वाद वगैरे एकमेकीला देत आहे. नंतर त्यांची वटी भरत आहेत आणि त्यांच्याकडून उखाणं मागत आहे, पण माझ्या ताईने काही उखाणं सांगितलं नाही. त्यांना सध्याचे काही आता उखाणं वगैरे काही येत नाही त्या. आणि माझी मधोमध नथ गळून पडायची. नंतर मस्त आम्ही वटी वगैरे भरली आणि पूजा वगैरे झाल्यानंतर मग आम्ही उपास सोडला. आणि घरी गेल्यानंतर मग आंब्याचा रस, आलूची भाजी, भजी, कुरड्या, पापड, पुरणपोळी वगैरे सर्व स्वयंपाकाचा बेत होता. आणि जेवण केलं, उपास सोडला. चला मग भेटू, बाय, टेक केअर.